प्रियांनो, उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. माझी खात्री आहे की आपण सर्व बरे आहात आणि प्रतिदिनी प्रभूमध्ये वाढण्याचा अनुभव घेत आहात. मागच्या भागात आपण उत्पत्तीच्या 15व्या अध्यायातून शिकलो की तारण आणि आशीर्वाद केवळ विश्वासानेच मिळतात. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला आणि त्याचा विश्वास नीतिमत्व म्हणून गणला गेला. त्यानंतर देवाने अब्राहम झोपेत असताना एकट्याने कराराची उल्लेखनीय पद्धतीने पुष्टी केली आणि हे स्पष्ट. आजच्या भागात आपण साराईचा सल्ला, हगारचे अरण्यात पळून जाणे आणि अब्राहमाच्या विश्वासाच्या परीक्षांचा अभ्यास करू. या उत्तरातून आपण पाहू की मानवी अधीरता कशा अडचणींना कारणीभूत ठरते. देव हगारला तिच्या संकटात कसे भेटतो आणि मानवी अपयशातूनही देव त्याचे उद्देश पूर्ण करत असताना अब्राहमाच्या विश्वासाची परीक्षा कशी होते. तर मग करूया सुरुवात आजच्या अध्ययनाची. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या कार्यक्रमात आपण उत्पत्ती अध्याय 16 याच्या पहिल्या वचनापासून ते अध्याय 17 याच्या 5व्या वचनापर्यंत अभ्यास करणार आहोत. अध्याय 16 मधील विषय आहेत साराईने केलेली सूचना, हगार पळून जाते आणि अब्राहमाच्या परीक्षा. या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज काही वचने वेळेअभावी तुम्हालाच वाचावे लागणार आहेत, परंतु आपण त्यांचे स्पष्टीकरण मात्र पाहणार आहोत. या अध्यायाचा अभ्यास करत असताना मला असे वाटते की पवित्र शास्त्रात ही घटना नसती तर बरे झाले असते. अध्याय 15 मध्ये अब्राहमाने उच्च आध्यात्मिक पातळी गाठल्यानंतर तुम्ही म्हणाल की तो निश्चितच नैतिकदृष्ट्या उच्च पातळीचे जीवन जगत असेल, परंतु तो परिपूर्ण नव्हता. अध्याय 16 मध्ये आपण साराय आणि मिस्री दासी हगार यांच्या बाबतीत अब्राम विश्वासात कमी पडलेला आपण पाहतो. येथे आपल्याला साराय आणि अब्राम दोघांचाही देवावरील अविश्वास आणि इश्माईलचा जन्म पाहायला मिळतो. मागील अध्यायातील अद्भुत घटनानंतर त्यांचे हे वागणे निश्चितच निराशाजनक आहे. आता आपण पहिला मुद्दा पाहूया, साराईने केलेली सूचना. यासाठी आपण वाचूया 16वा अध्याय आणि पहिलं वचन. अब्रामाला आपली बायको साराय हिचपासून काही मूलबाळ झाले नव्हते. तिला हगार नावाची एक मिस्री दासी होती. मिसर देशात अब्रामाला 2 गोष्टी मिळाल्या ज्यामुळे त्याला खरोखरच त्रास झाला. एक म्हणजे मालमत्ता आणि दुसरी म्हणजे ही कनिष्ठ मिस्री दासी. वाचूया आपण दुसरं वचन. साराय अब्रामाला म्हणाली, पहा, परमेश्वराने माझी कूस बंद ठेवली आहे, तर माझ्या दासीपाशी जा, कदाचित तीचकडून माझे घर नांदते होईल. तेव्हा अब्रामाने साराईचा शब्द मान्य केला. साराईने सुचवलेली गोष्ट त्या काळातील सामान्य प्रथा होती. पत्नीला जर मूल होत नसेल त्यासाठी उपपत्नी असायची. आता असे म्हणू नका की देवाला हे मान्य होते. देवाला ते अजिबात मान्य नव्हते. ती साराईची कल्पना होती आणि अब्रामाने तिचे म्हणणे ऐकले. असे दिसते की तो येथे कुटुंब प्रमुख म्हणून आपले स्थान विसरला आणि त्याने तिच्या सूचनेचे पालन केले. वाचूया आपण तिसरं वचन, 16वा अध्याय आणि वचन 3. अब्रामाला कनान देशात राहून 10 वर्षे झाल्यावर त्याची बायको साराय हिने आपला नवरा अब्राम याला आपली मिस्री दासी हगार ही बायको म्हणून नेऊन दिली. ही कनिष्ठ मिस्री दासी उपपत्नी बनते आणि हे देवाच्या इच्छेनुसार नाही. देव तिच्यापासून झालेल्या संततीला अजिबात स्वीकारणार नाही. त्याने स्वीकारलेही नाही. कारण काय बरे? कारण ते चुकीचे होते. देवाला हे मान्य होते असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही केवळ इतकेच म्हणू शकता की या घटनेची नोंद आहे, कारण ते एक ऐतिहासिक सत्य आहे. वाचूया आपण पुढचं वचन, 16वा अध्याय 4थं वचन. तो हगारेपाशी गेला व ती गर्भवती झाली. आपण गर्भवती झालो हे पाहून तिला आपली धनीन तुच्छ वाटू लागली. हगार म्हणाली, मी अब्रामापासून एका मुलाला जन्म दिला आहे आणि साराय ते करू शकली नाही.
तिने सारायला तुच्छ मानले. वाचूया आपण पुढचं वचन, 16वा अध्याय वचन 5. तेव्हा साराय अब्रामाला म्हणाली, माझ्या अपमानाचा दोष तुमच्या माथी. मी माझी दासी तुमच्या मिठीत दिली, पण आपण गर्भवती आहो असे पाहून ती मला तुच्छ लेखू लागली आहे. परमेश्वर आपल्या दोघांचा न्याय करो. या वचनाकडे दुर्लक्ष करू नका. देवाला हे मान्य होते असे गृहीत धरू नका. देव म्हणतो की ते चुकीचे आहे आणि आता सारायच्या लक्षात येते की तिने चूक केली आहे. माझा दोष तुमच्या माथी. प्रियांनो, तिने चूक केली आहे. देव हे स्वीकारणार नाही आणि ही वृद्ध अब्रामाच्या दृष्टीने खरोखरीच दुःखाची गोष्ट आहे. पण आपण पाहतो की अब्राम आणि सारायने मनापासून देवावर विश्वास ठेवायला हवा होता, पण ते तसे करत नाहीत. शेवटी अब्राम आता जवळजवळ 90 वर्षांचा आहे आणि साराय 80 वर्षांची आहे. माझ्या मते ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले आहेत की त्यांना मूल होणार नाही. सारा कदाचित सारासार विचार करून असे म्हणते, मला वाटते आपण असे करावे ही देवाचीच इच्छा आहे, कारण आजकाल अशीच प्रथा आहे. ती त्या काळची प्रथा होती, परंतु ती देवाच्या इच्छेविरुद्ध होती. जर आपण असा विचार केला की पवित्र शास्त्रात एखादी गोष्ट लिहिली आहे म्हणजे ती देवाला मान्य असेल, हा आपला गैरसमज आहे. पवित्र शास्त्र हे प्रेरित लिखाण आहे, कारण त्यात केलेल्या नोंदी अचूक आहेत. पण देवाच्या वचनात नोंदवलेल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या देवाला मान्य नाहीत. तुम्ही आणि मी या शास्त्र भागात जे नैतिक परिणाम वाचतो ते ऐतिहासिक नोंदींमध्ये फारसे आढळत नाहीत. अब्राम आणि साराय हे खासदांच्या ऊर देशात वाढले होते, जिथे ही एक सामान्य प्रथा होती आणि त्यांचा नैतिक दृष्टिकोन ही त्यांची फार मोठी चूक होती असे नाही. त्यांची सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी देवावर विश्वास ठेवला नाही. अब्रामाने सारायची दासी हगार हिला जाणल्याने केलेली चूक पाप होती आणि देवाने ती चूकच मानली. पण आज आपण चुकीच्या गोष्टीवर भर देतो आणि म्हणतो की उपपत्नी करणे हे पाप आहे, परंतु आपण देवावरील अविश्वासाकडे फारसे लक्ष देत नाही. आणि म्हणून येथे देवावर विश्वास न ठेवणे हे सर्वात मोठे पाप होते. म्हणजे पहिल्या पापापेक्षा दुसरे पाप अतिशय गंभीर होते. आता आपण हगार पळून जाते हा विषय पाहणार आहोत. त्यासाठी आपण उत्पत्तीचा अध्याय 16वा आणि त्यातील 6वं वचन वाचणार आहोत. अब्राम सारायला म्हणाला, पहा, तुझी दासी तुझ्या हाती आहे, तुला बरे दिसेल ते तिचे कर. मग साराय तिचा जाच करू लागली, तेव्हा ती तिला सोडून पळून गेली. हगार पळून गेली आणि त्याचा परिणाम कदाचित तिची किंवा तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू होण्यामध्ये झाला असता. वाचूया आपण 7वं वचन. रानात शूरच्या वाटेवर एक झरा लागतो. त्या झऱ्यापाशी परमेश्वराच्या दूताला ती आढळली. असे मानले जाते की परमेश्वराचा दूत हा दुसरा तिसरा कोणी नसून देहधारणेपूर्वीचा ख्रिस्त आहे. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. तो नेहमीच हरवलेल्यांना शोधत असतो. हगार घरापासून खूप दूर प्रवास करून गेली होती. आता आपण 16वा अध्याय आणि 8 ते 10 ही वचने वाचणार आहोत, परंतु ती वचने तुम्हाला वाचायची आहेत. परंतु त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूया. गलातीकराच्या पत्राच्या 4थ्या अध्यायात पौल याचा वापर रूपक म्हणून करतो. तो तेथे हगार आणि तिच्या संततीबद्दल सिनाय पर्वत असल्याचे बोलतो, जिथे मोशेचे नियमशास्त्र देण्यात आले होते. आणि तो त्या नियमशास्त्राच्या कायदेशीरपणाबद्दल आणि बंधनाबद्दल बोलतो. नंतर तो सारायबद्दल बोलतो, जी स्वतंत्र आहे. मुद्दा असा आहे की अब्रामाशी संबंधित असलेली स्त्री साराय हीच होती, ती त्याची पत्नी होती. आज बरेच लोक काहीतरी वेगळे स्वीकारू इच्छितात. त्यांना नियमशास्त्राच्या अधीन व्हायचे आहे. पण प्रियांनो, विश्वासणारे या नात्याने आपण ख्रिस्ताशी जोडलो गेलो आहोत. पौल म्हणतो की एक शुद्ध कुमारिका म्हणून मंडळी ख्रिस्तासाठी वधू म्हणून निवडली गेली आहे आणि ती कधीतरी ख्रिस्ताची वधू होईल. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही नियमशास्त्र स्वीकारू नये.
नियमशास्त्र ही आणखी एक अशी गोष्ट आहे ज्याची तुम्हाला आणि मला अजिबात गरज नाही. ते हगारेसारखे आहे आणि पौल गलतीकरांच्या पुढे हाच मुद्दा मांडत आहे. हे केवळ सारायसाठीच नव्हे, म्हणजे तिने ते अगोदरच भोगले आहे, तर पुढे अब्रामासाठी देखील आणखी मोठ्या दुःखाचे कारण होणार आहे. हगार आता परत येते आणि एका मुलाला जन्म देते. तो मुलगा अब्रामाचा मुलगा आहे. आता आपण उत्पत्तीचा 16वा अध्याय आणि 11 ते 12 ही वचने कृपया तुम्ही वाचावीत. मध्यपूर्वेतील सुमारे 4000 वर्षांच्या इतिहासाच्या प्रकाशात तुम्ही या वचनाकडे पाहिले आहे का? आज तिथे काय चालले आहे? इश्माएलचे वंशज जंगली आहेत. शतकानुशतके वाळवंटात भटकणाऱ्या अरब बेदुईन जमातींची ही कथा आहे आणि देवाने दिलेल्या भविष्यवाणीची पूर्तता आहे. ते तुम्हाला सांगतील की अब्राहामाचे पुत्र आहेत, परंतु ते इश्माएलचे पुत्र देखील आहेत. त्यांचे इश्माएलद्वारे अब्राहामाशी नाते आहे. यावेळेस आपण 16वा अध्याय आणि 13 आणि 14 ही वचने वाचणार आहोत. तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने आत्ता एल रोई, तू पाहणारा देव, असे ठेविले. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी याही ठिकाणी मागून पाहिले काय? यावरून त्या विहिरीचे नाव बैर लहाय रोई, म्हणजे मला पाहणाऱ्या जिवंताची विहीर असे पडले. कादेश व बेरेद यांच्या दरम्यान ही विहीर आहे. देवाने हगारेवर किती कृपा केली! हे तिचे पाप नव्हते, म्हणून देव तिच्याशी अत्यंत कृपेने वागतो. मी पुन्हा सांगतो की येथे परमेश्वराचा दूत म्हणजे दुसरा कोणी नसून हरवलेल्यांचा शोध घेण्यासाठी बाहेर पडलेला देहधारणेपूर्वीचा ख्रिस्तच आहे, असे मला वाटते. तिच्याकडे हे सुवचन घेऊन आलेला हा तोच मेंढपाळ आहे. म्हटलेलं आहे, तिच्याशी बोलणाऱ्या परमेश्वराचे नाव तिने तू पाहणारा देव असे ठेवले. हे तिच्यासाठी काहीतरी अगदी नवीन होते, जे तिला यापूर्वी कधीही जाणवले नव्हते. मिस्र देशातील लोकांना देवाबद्दल फारच प्राथमिक व अपूर्ण अशी माहिती होती. ती म्हणाली, मला पाहणाऱ्याला मी याही ठिकाणी मागून पाहिले काय? देवाने तिची दखल घेतली. या सत्याने ती पूर्णपणे भारावून गेली होती. आज ही गोष्ट आपल्याला फारशी प्रभावी वाटत नाही, कारण आपल्याकडे देवाबद्दल तिच्यापेक्षा जास्त माहिती आहे असे आपल्याला वाटते. पण थोडे थांबा, कदाचित आपणही देवाला खरोखर ओळखण्यात हगारे इतकेच अपुरे आहोत. एक मर्यादित व यत्किंचित मनुष्य अनंत देवाला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही आणि आपण सर्वजण त्याला समजण्यात व ओळखण्यात कमी पडतो. माझ्या मते आपल्याला सदा सर्व काळ गुंतवून ठेवणारा एक मुख्य विषय देवाला अधिकाधिक ओळखणे हाच असला पाहिजे. कोणीही या विषयाचा सखोल अभ्यास करावा इतका तो महत्त्वाचा आहे. देवाला ओळखणे ही एक अशी गोष्ट आहे जी मनुष्याच्या अस्तित्वाला सदा सर्व काळ गौरव प्राप्त करून देऊ शकते. यावेळेस उत्पत्तीचा 16वा अध्याय आणि 15 आणि 16 ही वचन आपण कृपया वाचावीत अशी मी तुम्हाला विनंती करतो. हे लक्षात ठेवा की इस्माएल हा अब्रामाचा मुलगा होता. अब्राम आता 86 वर्षांचा झाला होता. आता आपण अब्रामाच्या परीक्षा हा विषय पाहणार आहोत. पुढे जाण्यापूर्वी अब्रामाला देवाने 7 वेळा दर्शन दिल्याच्या घटनांचा आढावा आपण घेऊया. त्यापैकी 5 आपण अगोदरच पाहिलेल्या आहेत. अब्रामाच्या जीवनात काही चुका झाल्या होत्या, पण यशही मिळाले होते. खरे तर अब्रामाला देवाच्या 7 परीक्षांना तोंड द्यावे लागले होते. त्याची पहिली परीक्षा, देवाने अब्रामाला त्याच्या जन्मभूमी असलेल्या खासदी लोकांच्या ऊर देशातून बाहेर बोलावले आणि अब्रामाने अंशतः प्रतिसाद दिला. त्याचा विश्वास कमकुवत आणि अपूर्ण होता, पण निदान तो तेथून निघाला तरी. अब्राम अखेरीस कनान देशात सुरक्षितपणे पोहोचला आणि देवाने त्याला आशीर्वाद दिला. दुसरा मुद्दा येथे आपण पाहूया. तेव्हा कनान देशात दुष्काळ पडला आणि अब्राम कनान देशातून मिस्र देशात पळून गेला. तिथे त्याला मालमत्ता आणि हगार मिळाली आणि त्या दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी अडथळा ठरल्या. पुढची बाब, अब्रामाला मालमत्ता मिळाली जी त्याची खरी परीक्षा होती.
तसे पाहता ती अनेक लोकांसाठी अडथळा ठरली आहे. अब्राम देवाला विसरला नाही आणि तो निश्चितपणे आपला पुतण्या लोट याच्या बाबतीत उदार आणि दिलदार होता. मालमत्तेमुळे तो लोटापासून वेगळा झाला आणि देवाने त्याला पुन्हा दर्शन दिले. चौथा मुद्दा आपला, पूर्वेकडील राजांचा पराभव केल्यामुळे अब्रामाला सामर्थ्य प्राप्त झाले. ही त्याची खरी परीक्षा होती, कारण तो विजेता ठरला होता. मल्कीसदेक नावाचा माणूस त्याला भेटला, ज्यामुळे अब्रामाला त्या परीक्षेसाठी बळ मिळाले आणि म्हणूनच त्याने युद्धातील लूट नाकारली. त्यानंतर देवाने अब्रामाला दर्शन दिले आणि प्रोत्साहनही दिले. पाचवी परीक्षा, देवाने अब्रामाला त्याची पत्नी साराय हिच्यापासून मुलगा देण्यास विलंब लावला. अब्राम अधीर झाला आणि सारायच्या सांगण्यावरून त्याने गोष्टी स्वतःच्या हातात घेतल्या आणि तो देवाच्या इच्छेविरुद्ध वागला. परिणामी इश्माएलचा जन्म झाला. आज वाळवंटातील अरब लोक इस्रायल राष्ट्राला अजूनही त्रास देतात आणि कदाचित ते ख्रिस्ताचे 1000 वर्षांचे राज्य येईपर्यंत असेच करत राहतील. आता आपण अब्रामाच्या शेवटच्या 2 परीक्षा पाहणार आहोत. अध्याय 18 मध्ये सदोम आणि गमोराच्या नाशाच्या वेळी ही एक परीक्षा, आणि दुसरी अध्याय 22 मध्ये आपला मुलगा इसहाक ह्याचे अर्पण करण्याच्या वेळी येतात. आता आपण अध्याय 17 कडे वळत आहोत आणि ज्यामध्ये आपल्यासाठी विषय आहेत की देव अब्रामाला एक नवीन नाव देतो, पुढे देवाचा करार आणि शेवटी इस्माएलचा वारसा. बऱ्याच लोकांना असे वाटते की उत्पत्तीच्या पुस्तकातील 17वा अध्याय हा सर्वात उत्कृष्ट अध्याय आहे. यामध्ये देव अब्रामासोबत एक करार करतो आणि त्याला पुत्राविषयी दिलेल्या अभिवचनाची पुष्टी करतो. तो अब्रामाला सांगतो की इश्माएल हा तो पुत्र नाही ज्याचे अभिवचन त्याने त्याला दिले होते. एका अर्थी हा अध्याय उत्पत्तीच्या पुस्तकाची गुरुकिल्ली आहे आणि तो संपूर्ण पवित्र शास्त्राची देखील गुरुकिल्ली असू शकतो. देवाने अब्रामासोबत केलेला करार 2 महत्त्वाच्या गोष्टींशी म्हणजेच वंशज आणि देव यांच्याशी संबंधित आहे. देव स्वतःला अब्रामासमोर एका नवीन नावाने प्रकट करतो, एल शद्दाय, म्हणजे सर्व शक्तिमान देव, आणि तो अब्रामाला देखील एक नवीन नाव देतो. या क्षणापर्यंत त्याचे नाव अब्राम होते, आता ते बदलून अब्राहाम झाले आहे. अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता आणि अब्राहाम म्हणजे अनेकांचा पिता. इश्माएल हा तो पुत्र नव्हता ज्याचे अभिवचन देवाने अब्रामाला दिले होते. ही गोष्ट हा अध्याय अगदी स्पष्ट करतो. प्रियानो, आपला पुढील मुद्दा आहे देव अब्रामाला एक नवीन नाव देतो. वाचूया आपण उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. अब्राम 99 वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे. तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्विकपणे राहा. ह्याबद्दल विचार करा. इश्माएलचा जन्म झाला तेव्हा अब्राम 86 वर्षांचा होता आणि त्यानंतर 14 वर्षांनी इसहाकाचा जन्म झाला. परमेश्वराने अब्रामाला दर्शन दिले आणि तो त्याला म्हणाला, मी सर्वसमर्थ देव आहे, माझ्यासमोर चाल आणि तू सात्विकपणे राहा. तो म्हणतो, म्हणजे देव म्हणतो, मी एल शद्दाय, सर्वसमर्थ देव आहे. हे एक नवीन नाव आहे. वाचूया आपण पुढचं वचन, दुसरं वचन, 17वा अध्याय वचन 2. तुझ्या माझ्यामध्ये मी आपला करार स्थापितो, तुला मी बहुगुणित करीन. या अध्यायात आपल्याला करार हा शब्द 13 वेळा आढळतो. 27 वचनांमध्ये तो 13 वेळा येणे एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे देव कराराबद्दल बोलत आहे. देवाने अब्रामाला दर्शन देण्याची ही 5वी वेळ आहे. तो आता केवळ करार करण्यासाठीच नव्हे, तर त्याने दिलेल्या पुत्राच्या अभिवचनाची पुष्टी करण्यासाठी देखील आला आहे. अर्थातच या अभिवचनात इश्माएलचा कोठेही उल्लेख नाही. पौल रोमकारासपत्र याचा 4था अध्याय आणि 19 या वचनात म्हणतो, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतले. साराय खरं तर वांझ होती. तिची कोख हे मृत्यूचे स्थान होते
आणि मृत्यूतून जीवन आले, इसाहकाचा जन्म झाला. पौल 4थ्या अध्यायाचा समारोप प्रभू येशूबद्दल रोमकारास पत्र 4था अध्याय 25 या वचनामध्ये असं म्हणून करतो, तो प्रभू येशू तुमच्या आमच्या अपराधांमुळे मरण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठवला गेला आहे. मृत्यूतून जीवन हेच अभिवचन देव आता अब्रामाला देत आहे. अब्राम 99 वर्षांचा आहे, म्हणजे साराय 89 वर्षांची असणार. इसाक जन्माला आला तेव्हा अब्राहम 100 वर्षांचा आणि साराय 90 वर्षांची होते. आपण वाचणार आहोत उत्पत्तीचा 17वा अध्याय आणि 3 आणि 4 वचन. तेव्हा अब्राम उपडा पडला आणि देव त्याशी बोलला. तो म्हणाला, पहा, तुझ्याशी माझा करार हा, तू राष्ट्रसमूहांचा जनक होशील. देवाने अब्रामाला असे म्हटले की तो अनेक राष्ट्रांचा पिता होईल. माझ्या मते असे म्हणता येईल की आपल्या माहितीनुसार पृथ्वीवर आजवर होऊन गेलेल्या इतर कोणत्याही पुरुषापेक्षा या पुरुषाला कदाचित जास्त मुले झाली आहेत. याचा विचार करा. 4000 वर्षांपासून 2 महान वंश आहेत, इश्माईलचा वंश आणि इसाहकाचा वंश, आणि प्रत्येक वंशात लाखो लोक आहेत. किती अद्भुत कुटुंब आहे, काय ते अद्भुत पुनर्मिलन. या व्यतिरिक्त एक आध्यात्मिक वंशही आहे, कारण ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आम्हा ख्रिस्ती लोकांना अब्रामाची मुले म्हटले जाते. रोमकारास पत्र 4था अध्याय आणि 16 वचनामध्ये अब्रामाबद्दल बोलताना पौल म्हणतो, जो आपल्या सर्वांचा पिता आहे, म्हणजेच विश्वासणाऱ्यांचा, इस्रायल राष्ट्राचा आणि हो, अरबांचा देखील. लाखो लोकांचा विचार करा. देव येतो म्हणतो, मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक बनवणार आहे, आणि त्याने हे अभिवचन पूर्ण करून दाखवले. आपण वाचूया पुढचं वचन, 17वा अध्याय आणि 5वं वचन. यापुढे तुला अब्राम म्हणजे श्रेष्ठ पिता म्हणणार नाहीत, तुला अब्राहम असे म्हणतील, कारण मी तुला राष्ट्रसमूहाचा जनक केले आहे. अब्राम याचा अर्थ आहे श्रेष्ठ पिता किंवा श्रेष्ठत्वाचा पिता किंवा महान पिता. अब्राहम याचा अर्थ आहे असंख्य लोकांचा पिता. अब्रामाच्या विश्वासाचे काही पैलू तुम्हाला समजावून सांगण्यासाठी मी येथे एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. समजा एके दिवशी सकाळी अब्राम आणि साराई उठले आणि ते तंबूच्या आसपास काम करत असताना हेब्रोन येथील झऱ्यामुळे तयार झालेल्या त्यांच्या छोट्या एदेन बागेत अचानक काही व्यापारी येतात. अब्राम त्यांना भेटायला बाहेर जातो आणि त्यांच्या उंटांना पाणी पाजता येईल का असे त्यांना विचारायचे असते. त्या काळात अनेक पाहुणचार करणारे लोक होते आणि ही खूप चित्तवेधक गोष्ट आहे. आपण खूप पूर्वीच्या गुहेत राहणाऱ्या माणसांबद्दल आणि ते किती भयंकर होते याबद्दल बोलतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या काळात एखाद्या अनोळखी माणसाला घरात बोलावून त्याचा पाहुणचार केल्याशिवाय तो त्या देशातून प्रवास करू शकत नव्हता. पण तुम्ही जर पुण्यामध्ये कोणत्याही शहरामध्ये अनोळखी म्हणून आलात तर तुम्हाला कोणी आश्रय देईल याबद्दल मला खात्री देता येणार नाही. जरी या भागात बरेच ख्रिस्ती लोक असले तरी आज आपली संस्कृती पूर्णपणे वेगळी आहे आणि त्या काळात ते लोक पाहुणचाराची जी पद्धत अवलंबत होते ती पद्धत आम्ही निश्चितपणे पाळत नाही. अब्राम त्यांना भेटायला बाहेर जातो आणि त्यांच्यात कदाचित असे संभाषण झाले असावे. होय, नक्कीच. तुम्ही स्वतःच त्यांना पाणी पाजा, तोपर्यंत मी तुमच्या जनावरांना चारा देतो. तुम्हाला काही वेळ विश्रांती घ्यायला आवडेल का? ते म्हणतात, नाही, आम्ही व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाला निघालो आहोत आणि आम्हाला लवकरच मिसर देशात पोहोचायचे आहे. तेव्हा त्यापैकी एक माणूस म्हणतो, माझे नाव अलीबाबा आहे. तुमचे नाव काय? जेव्हा अब्राम उत्तर देतो, माझे नाव श्रेष्ठ पिता आहे, तेव्हा ते लोक उद्गारतात, अरे वा, मुलगा की मुलगी? अब्राम म्हणतो, मला मुले नाहीत. ते लोक फक्त हसतात आणि म्हणतात, म्हणजे तुम्हाला सांगायचे आहे की तुम्हाला मुले नाहीत आणि तुमचे नाव अब्राम आहे? तुम्ही मुलांशिवाय पिता कसे असू शकता? आणि ते हसत हसत वाळवंटातून निघून जातात. 6 महिन्यानंतर ते पुन्हा त्याच वाटेने येतात. जेव्हा तो त्यांना पुन्हा भेटायला बाहेर जातो तेव्हा ते सर्व हसायला लागतात. नमस्कार श्रेष्ठ पिता. पण तो म्हणतो, माझे नाव आता श्रेष्ठ पिता नाही,
आता ते असंख्य लोकांचा पिता असे आहे. व्यापारी म्हणतात, अरे वा, जुळी मुले झाली असावेत तुम्हाला. आणि जेव्हा अब्राम म्हणतो, नाही, मला अजूनही मुले नाहीत, तेव्हा ते जोरजोरात हसायला लागतात. ते म्हणतात, हे खरोखरच फार हास्यास्पद आहे. अब्राहम हा एक असा मनुष्य होता जो मुलं होण्यापूर्वीच पिता झाला होता. त्यावेळी अब्राहम विश्वासाने असंख्य लोकांचा पिता असलेला अब्राहम होता. पण 4000 वर्षानंतर आपण म्हणू शकतो की देवाने नक्कीच त्याचे अभिवचन पूर्ण केले. कृपा करून हे लक्षात घ्या की ते नाव खरे ठरले आणि तो आजही असंख्य लोकांचा पिता अब्राहमच आहे. प्रियांनो, आपली वेळ संपली आहे. आपण येथे थांबूया. देव करो आणि विश्वासात दृढ राहण्यास तो आपणा सर्वांना सहाय्य करो. मित्रांनो, मला आशा आहे की आजचा भाग तुमच्यासाठी आशीर्वाद ठरला असेल. आजच्या भागातून आपण शिकलो की उत्पत्ती अध्याय 16 आणि 17 मानवी विश्वासाचा कमकुवतपणा आणि देवाची विश्वसनीयता दोन्ही प्रकट करतात. अधीरतेमुळे साराय आणि अब्राहम मानवी रीतिरिवाजांवर अवलंबून राहिले आणि इश्माईलचा जन्म झाला, जो अविश्वासाचा एक वेदनादायक परिणाम होता. तरीही देवाची कृपादृष्टी हागारवर होती आणि तिची काळजी घेतली गेली. नंतर देव पुन्हा एलशद्दाय म्हणून प्रकट झाला. त्याने आपला करार पुन्हा स्थापित केला आणि हे स्पष्ट केले की इश्माईल नव्हे तर इसहाक हाच वचन दिलेला पुत्र होता. देवाचे उद्देश मानवी प्रयत्नांनी नव्हे तर कृपेने पुढे जातात. पुढील भागात आपण देवाचा करार, इश्माईलचा वारसा आणि उत्पत्ती अध्याय 18चा अभ्यास करू, जिथे देव कृपेने पुन्हा एकदा त्याचे वचन देतो. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय बी. अब्राहमाच्या विश्वासू मुख्य सेवकाचे नाव अलिएजर होते. आजचा प्रश्न, इश्माईलचा जन्म झाला तेव्हा अब्राम किती वर्षांचा होता? ए. 86, बी. 99, सी. 84, डी. 90. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.